तुमच्याही टाचेला अशा पद्धतीने फार भेगा पडलेल्या आहेत का? आणि त्यामधून रक्त येत आहे, दुखत आहे, चालताना त्रास होत आहे आणि ह्या एवढ्या रेषा बघून खरंच हे कोणत्याही आपण चालायला लागलो की कपड्यांमध्ये सुद्धा अडकतं. तर त्यासाठी तुम्ही बघू शकता, तुम्हाला आधी रिझल्ट दाखवते. अशा पद्धतीने टाचा होऊन जात आहेत. बऱ्याच जणांना हिवाळ्यामध्ये खूप जास्त टाचाला भेगा पडतात आणि काही जणांना उन्हाळ्यामध्ये. तर मला उन्हाळ्यामध्ये खूप जास्त त्रास होतो. उष्णतेमुळे हे होतं आणि कोणाला हिवाळ्यामध्ये सुद्धा हा खूप जास्त त्रास होतो आणि ज्याची कोणाची खूप जास्त ड्राय स्किन आहे त्यांना तिन्ही ऋतूमध्ये टाचेला भेगा पडलेल्या असतात. माझ्या वडिलांच्या सुद्धा अशाच टाचेल्या भेगा आहेत आणि त्यामुळे ड्रायनेस खूप जास्त तिथे होतो. तर तिथली जागा मॉइस्ट राहणं खूप गरजेची आहे. त्यामुळे ही ट्रिक नक्की फॉलो करा. लोखंडीच भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये टाकायचे मोहरीचं तेल. मोहरीचं तेल हे गरम असतं. बऱ्याच जणांचा कमेंट येतात की इथे खोबरेल तेल वापरलं तर चालतं का? आता हिवाळा आहे तसंही खोबरेल तेल हे थिजतं. पण खोबरेल तेल काय असतं, त्याची ताहरी जी आहे ना ती थंड असते, पण मोहरीच्या तेलाची ताहरी ही गरम असते. मोहरीचं तेल हे गरम असतं, उष्ण असतं आणि खोबरेल तेल हे उष्ण नसतं, थंड असतं. त्यामुळे आपल्याला मोहरीच्या तेलाचाच वापर इकडे करायचा आहे. याऐवजी तुम्ही खोबरेल तेल वापरू नका. तुम्हाला मोहरीच्या तेलाने खूप जबरदस्त रिझल्ट बघायला भेटणार आहे. त्यानंतर 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घ्यायच्यात. हवं तर खलबत्त्यामध्ये कुटून घ्या, म्हणजे याचा अर्क अजून चांगला यामध्ये येईल. त्यानंतर घ्यायची ओली हळद. ओली हळद हिवाळा आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने भेटते. ओली हळद तुम्ही कुटून टाकू शकता, किसून टाकू शकता किंवा अशा पद्धतीने काप करून टाकू शकता. ओली हळद तुमच्याकडे नसेल तर मसालादानीमध्ये तुमची जी हळद आहे, हळदीची पावडर ती चिमूटभर तुम्हाला यामध्ये टाकायची आहे किंवा जर आंबे हळद असेल तर बेस्ट आहे. हळदीमुळे जी सूज आलेली असते ओव्हरऑल, पूर्ण टाचा असतात तिथं भेगा पडलेल्या असतात, रक्त येतं. त्यामुळे ते पूर्ण तिथलं जे इन्फ्लामेशन आहे ते कमी करण्याचं काम हळद करत असते. त्यानंतर चिमूटभर ओवा टाकायचा आहे. ओवा सूज कमी करण्याचं काम करत असतं आणि लसण जे आहे, लसण सुद्धा तिथली ठणक जी आहे ती कमी करण्याचं काम करत असतं. हा एवढा जबरदस्त 3 इन्ग्रेडियंट आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये हे 3 इन्ग्रेडियंट इझिली अवेलेबल होतातच होतात. पण त्यासोबतच याचा इतका जबरदस्त असा फायदा होतो की कंटिन्यू तुम्ही जर ही जो हॅक आहे तो करत राहिलात, एकदा बनवला की तुम्हाला महिनाभर बनवायचं टेन्शन नाही आहे. एवढं जबरदस्त क्रीम आपण बनवत आहोत. रोज रात्री फक्त तुम्हाला लावायची आहे. एवढी सुंदर असं याचा रिझल्ट येतो की तुमच्या पायांना कितीही भेगा असो, तो तिथला जो ड्रायनेस आहे तो हळूहळू कमी होऊन तुमच्या पायाच्या भेगा हळूहळू कमी होतात आणि त्यासोबतच तुमचे पाय जे आहे एकदम सॉफ्ट बनत चालतात. एकदम मंद आचेवर हे होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत होऊ द्यायचं आहे की जोपर्यंत यामध्ये जो आपण लसण टाकलाय जो पूर्ण काळपट होत नाही, म्हणजे जेणेकरून या तीनही पदार्थाचा अर्क या पाण्यामध्ये येईल. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. तुम्ही हा व्हिडिओ 1.5x स्पीडवरती सुद्धा बघू शकता, म्हणजे तुमचा अजूनच वेळ वाचेल. तुम्ही बघू शकता, आता जे आहे आपण यामध्ये जी ओली हळद टाकली होती आणि त्याबरोबर लसूण टाकला होता, तर तो काळपट व्हायला सुरुवात झालेली आहे. या स्टेजवर आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, ते म्हणजे कापूर. कापूर यामध्ये शेवटी टाकायचा आहे, जेव्हा झालेलं असतं फक्त 10% राहिलेलं असतं तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही यामध्ये टाकता, तुम्ही बघणार जेव्हा हे बनवताना तर तेव्हा तुम्हाला तुमच्या घरभर लसण, कापूर याचा सुंदर असा स्मेल बघायला भेटणार आहे. खूप सुंदर असा याचा स्मेल सुद्धा येतो आणि ही क्रीम खूप छान बनते. तर आता बघा, ज्यांचे कोणाचे टोंगळे वगैरे दुखत असेल, आजी-आजोबा असेल, मम्मी-पप्पा असेल तुमच्या घरी किंवा तुमच्या स्वतःचे, तर इथून पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला अव्हॉइड करायची आहे. पण ज्यांच्या कोणाला टाचेच्या भेगा पडल्या असेल, त्यांनी आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती फॉलो करायची आहे. आता बघा, तुम्हाला हे झालेलं आहे. आता हे आपल्याला बंद करायचं आहे आणि हे जे तेल आहे हे तुम्हाला थंड झाल्यानंतर एखाद्या कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता. ज्यांना कोणाला गुडघेदुखी वगैरे त्रास आहे त्यांनी. अशा पद्धतीने थंड होऊ द्यायचं आणि जेव्हा कधी तुम्हाला हे वापरायचं तेव्हा फक्त हलकंसं कोमट गरम करायचं आणि त्याने मसाज करायचा आहे. आता बघा, आता हे ज्यांना कोणाला टाचेला खूप जास्त भेगा पडल्या, आता त्यांनी ही समोरची प्रोसेस फॉलो करायची आहे. तुम्हाला मेणबत्ती घ्यायची आहे, व्हॅक्स घ्यायचं आहे आणि थोडंसं व्हॅक्स यामध्ये कट करून आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून आपली जी आहे क्रीम तयार होणार आहे. तर बघा, एकच बनवलंय आणि त्याने आपण 2 पद्धतीने फॉलो करणार आहोत. म्हणजे गुडघेदुखी वगैरे सुद्धा होत असेल, कुठे पडला असाल, मुक्का मार असेल, तो आता दुखत असेल थंडीमुळे, तर त्याच्यासाठी फक्त तेलाचा वापर करायचा आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला टाचेला खूप जास्त भेगा पडल्या असेल, तर ही छान अशी घरगुती क्रीम बनवायची आहे. हे गरम-गरम असतानाच त्यामध्ये व्हॅक्स टाकायचं आहे, जेणेकरून आपला व्हॅक्स खूप लवकर मेल्ट होईल. नाहीतर तुम्हाला पुन्हा गरम करावं लागेल. अशा पद्धतीने जुनी पुराणी तुमच्याकडे
पंती असेल तर त्या पंतीमध्ये तुम्ही बनवू शकता. नसेल तुमच्याकडे कोणती पंती तर एखादा ग्लास कंटेनर असेल छोटंसं त्यामध्ये हे ठेवा किंवा छोटीशी स्टीलची वाटी असेल त्यामध्ये ठेवा. प्लास्टिकमध्ये हे ठेवायचं नाही आहे तुम्हाला. अशा पद्धतीने हे गरम आहे तर तुम्ही बघू शकता वॅक्स व्यवस्थित मेल्ट होते. तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. रूम टेम्परेचरवरती 10 ते 15 मिनिटं हा दिवा किंवा ही क्रीम असेच ठेवून द्या. व्यवस्थित ही सेट होऊन जाते. तुम्ही बघू शकता मी चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करते जेणेकरून हे वॅक्स प्रॉपर पद्धतीने मिक्स होईल. तुम्हाला फेटत वगैरे राहायची काहीही एक गरज नाही आहे. खूप छान पद्धतीने हे मेल्ट होऊन जातं आणि आता हे जे आहे रूम टेम्परेचरवरती तुम्हाला असंच ठेवायचं आहे. मी दिव्यामध्ये हे यासाठी केलं की इझिली मी हे घेऊ शकते, ही क्रीम मी इझिली लावू शकते. त्यामुळे तुमच्या शरीरावरती जर फार जास्त ड्रायनेससुद्धा असेल ना, तुमच्या तळपायांना खूप जास्त या थंडीमुळे ड्रायनेससुद्धा जास्त होत असेल, तर तुमच्या तळपायांसाठी ही क्रीम जबरदस्त आहे म्हणजे आहे. खूप छान आहे. बघा 10 ते 15 मिनिटांनी छान असा याला कलरसुद्धा आलेला आहे, कारण आपण यामध्ये हळद वापरली होती. आता ही क्रीम आपली तयार झालेली आहे. 1 महिन्याचा स्टॉक आपला रेडी झालेला आहे. आता रोज हे कशा पद्धतीने वापरायचं, कसं वापरायचं, कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे. त्यामुळे चला आता ते कसं फॉलो करायचं ते तुमच्यासोबत मी शेअर करते. पण त्याआधी आपल्याला आपले पाय स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पाय कसे स्वच्छ करायचे हे 2 पद्धतीने तुम्हाला सांगते. पद्धत पहिली सरळ तुमचे पाय जे आहे कोमटसर पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि पद्धत नंबर दुसरी खूप जास्त भेगा असेल, खूप टॅनिंग वगैरे असेल तर तुम्ही घरच्या घरी इकडे गरम पाणी घ्यायचंय, त्यामध्ये तुम्हाला शॅम्पू टाकायचे, लिंबू टाकायचे, मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला तुमचे पाय यामध्ये सोडायचे आहेत. 10 ते 15 मिनिटं तुम्हाला पाय यामध्ये ठेवायचे आहेत. लक्षात घ्या तुमचे पाय जेवढं पाणी गरम सहन करेल तेवढं गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमचे पाय स्वच्छ झाल्यानंतर रोज रात्री ही क्रीम लावायची आहे. ही क्रीम लावायची कशी हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. एकावर एक असे पाय घासायचे. चा जो रस आहे किंवा लिंबाची साल आहे त्याने अशा पद्धतीने आपल्याला घासून घ्यायचे. पूर्णच्या पायांच्या भेगांमध्ये जी घाण गेलेली असते दिवसभरामध्ये ती पूर्ण घाण नाहीशी होते. तुम्हाला ही क्रीम रोज लावायची आहे. असं करण्यासाठी तुमच्याकडे टाईम नसेल तर हप्त्यामधून एकदा दोनदा केलं तरी चालेल. पाय पूर्ण ड्राय करून घ्यायचे आणि आता तुमच्या तळपायांमध्ये जिथे भेगा झाल्यात तिथे आतमध्ये ही क्रीम घालायची आहे. ही क्रीम घातल्यानंतर बिलकुलच तुम्ही सॉक्स वगैरे घालू नका. कारण क्रीम घातल्यानंतर तुम्ही जर सॉक्स घातले तर मग पूर्ण क्रीम सॉक्सला लागेल. क्रीम लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटं पाय तसेच ठेवायचे. त्यानंतर कॅरी बॅग बांधायची आणि कॅरी बॅग बांधल्यानंतर सॉक्स तुम्ही घालू शकता. जेणेकरून तुम्हाला थंडीही वाजणार नाही. तुमच्या पायांमध्ये ही क्रीम चांगली रात्रभर मुरेल सुद्धा आणि तुम्हाला रिझल्ट सुद्धा चांगला येईल. हे कोणीही वापरू शकता. खूप छान रिझल्ट येतो. चांगला रिझल्ट येण्यासाठी महिनाभर कंटिन्यू तुम्हाला वापरायचं आहे ही क्रीम. खूप जबरदस्त रिझल्ट भेटेल. असा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा कारण त्यांना सुद्धा या थंडीमध्ये हा